निलंग्यात लिंबन महाराज रेशमे यांच्या प्रचारात महिला सरसावल्या. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात महाराजांनी घेतली आघाडी. बातमी निलंगा येथून. शिवसेना, ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार लिंबन महाराज रेशमे यांच्या पाठीशी शिवसेना, ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते ठामपणे उभे राहून अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळवून देण्यासाठी जीवाची पराकाष्ठा केली आहे. निलंगा नगरपालिकेवर शिवसेना राष्ट्रवादी आघाडीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार शहरातील महिला सरसावल्या आहेत. सत्ताधाऱ्यांसमोर कडवे आव्हान उभे केले आहे. शहरातील विविध प्रभागात लिंबन महाराज रेशमे यांच्या पत्नी, मुलगी, सुना हे शहरातील महिलांसमवेत मोठ्या संख्येने महाराजांसाठी प्रचारार्थ सक्रिय झाले आहेत. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात महाराजांनी बाजी मारली असून महाराजांना विजयी करण्याचा निर्धार शहरातील महिलांनी व्यक्त केला आहे. निलंगा शहरात जे मतदान चालू आहे, निलंगा नगर परिषदेचा अवघ्या 2 दिवसावर मतदान आहे आणि प्रचार अगदी शिगेला पोहोचताना दिसत आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत लिंबन महाराज रेशमे यांच्या प्रचारार्थ या महिला घरोघरी जात आहेत आणि मतदारांना विनंती करत आहेत की लिंबन महाराज रेशमे यांनी जे काम केलेलं आहे त्या कामाच्या बळावर मतदान द्या म्हणून लोकांपर्यंत जात आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगाल, आपण गेली अनेक दिवसापासून प्रचार करताय, लोकांचा कसा प्रतिसाद आहे आणि लोक काय सांगतात आपल्याला? आम्ही सकाळी अटल वॉक झालं, आमचं साई वॉक झालं आणि आपलं कॉलेजमध्येही आम्ही गेलो तर प्रत्येक ठिकाणी सगळेजण म्हणतायत की आम्हाला लिंबन महाराज सारखा नेता कधीच मिळणार नाही आणि हा आम्हाला चान्स त्यांना द्यायचाच आहे. ह्याच्यासाठी त्यांनी सगळ्यांची वोट त्यांनाच मिळेल असा आम्हाला भरोसा देत आहेत आणि म्हणतात की आम्ही सगळ्यांनाही सांगतो की आमचं मत तुम्हाला देऊ तरच आणि आम्ही सांगूही सगळ्यांना की असा नेता पुन्हा मिळाला जाणार नाही म्हणून. का लिंबन महाराजालाच का मतदान करावे? सगळेजण काय म्हणतात की आम्हाला मदत केली. आम्ही जिथं जिथं जातो तिथं प्रत्येक माणूस म्हणतो की आम्हाला ही मदत केली आहे, आम्हाला कोणी ऑपरेशनला मदत केली आहे, कोणी अजून म्हणते की आम्हाला शैक्षणिकदृष्ट्या काही मदत केलेली आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणूस काय म्हणतोय की आम्हाला मदत मिळाली यांच्याकडनं आणि आत्तापर्यंत सगळ्यांना मदत झालेली आहे आणि स्वतः महाराज म्हणतात की मी जनतेसाठी आहे, सगळ्यांना जनतेसाठीच मी मदत करायला पुढे येत आहो म्हणायला लागलेत त्यांनी. महाराज स्वतः म्हणतायत, तुम्ही बोलता ना, महाराज स्वतः म्हणतायत की मी जे आतापर्यंत समाजकार्य केले त्याच्यासाठी मला मतदान टाकू नका, तर निलंग्याचा विकास करण्यासाठी मला मतदान टाका असं महाराज म्हणतात. हो, जय महाराज म्हणणं बरोबर आहे, पण दोन्ही वाड्याला जनता कंटाळलेली आहे, खालच्या वाड्याला वरच्या वाड्याला. मग ज्यावेळेस नगर अध्यक्षपदाची निवड राहिलाच नाही की नाही आहे ना, राहत नाही कसा आहे, खालचाही वाडा आहे वरचाही वाडा आहे. मग तेच नगराध्यक्षपदाची जे उमेदवारी होती ते सगळे निलंग्यातले लोक आले म्हणजे अण्णा आप्पा तुम्हीच उभा टाकायला पाहिजे. यावेळेस आम्ही ह्या लोकांना खूप कंटाळलेलो आहेत. आमच्या अण्णा म्हणजे नाही मी बसूनच मी समाजकार्य करतो, सगळ्याला मी मदत करतो दवाखान्यासाठी वगैरे. म्हणल्यानंतर नाही, अजून 500 लोक आले म्हणजे नाही महाराज, तुमच्याशिवाय घराणेशाहीला टक्कर देणारा दुसरा कोणताच माणूस नाही, तुम्हीच देऊ शकता तुम्ही टक्कर, तुम्ही उभा टाकायलाच पाहिजे. म्हणून जनतेने आमच्या अण्णा कुठं तिकीट मागायला गेले नव्हते, जनतेने आमच्या अण्णाला उभा केले. तुमच्याकडे सत्ता नसताना सुद्धा तुम्ही एवढं कार्य करता, मग सत्ता असताना तुम्ही किती करणार? हे असे जनतेचं
बरं, आता तुम्ही घरोघरी फिरताय, मग काय लोकांचा प्रतिसाद कसा आहे? अरे ते तर विचारूच नका, 101% प्रतिसाद आहे. अजून आम्ही लांब हापसून येऊ नका हो, आमचं महाराजाला मतदान आहे, येऊ नका हो, आमचं महाराजाला मतदान आहे. आम्ही म्हणलो आम्ही मतदान मागायलाही नाही गेला, आम्ही तुमच्या घरचा चहा प्यायला आहे बहिणीवाच्या. हम्म. बरं, लाडक्या बहिणीसाठी बरंच काही केले म्हणतात, मग लाडक्या बहिणीचं कसं राहील? नाही, लाडक्या बहिणी म्हणजे काय, आता असं लाडक्या म्हणजे ते तर आमच्या अण्णाची 1-2 लाडकी बहीण नाही, अख्खा निलंगा तालुका आमच्या अण्णाचे लाडक्या बहिणी आहेत. काय सांगाल, काय परिस्थिती? आपण सुद्धा भेटताय, महिलांना बोलताय, महाराजाबद्दल सांगताय. महाराज असं कुठली कामं आपण खरं तर घरी असता, मग घरामध्ये बरेच लोक महाराजाच्या तिथे येतात किंवा त्यांच्या अडीअडचणी सांगतात. महाराज सगळेच व्यवस्था करतात. त्यांनी जे बी आलेले ते त्यांनी बघतात. आणि गोरगरिबाला बघायचं मला इच्छा आहे, गोरगरिबाचं करावं असं इच्छा आहे त्यांचं. आणि सेवक म्हणून राहणार मी, मालक तुम्ही राहायचं असं म्हणतात त्यांनी. लोक काय सांगतात? आपण घरोघरी जात आहे, घरोघरी झालं तर मालका लिमण महाराजसारखं कोणीच नाही. लिमण महाराज हे सेवा करतात सारखं दुसरे कोणी करू शकत नाही असं म्हणतात. आपको क्या लगता है महाराज की सीट इस बार आएगी? 100% सीट आएगी महाराज की. हम कौन से भी घर पे के वो बोलते आप मत आओ, जो हम हमारा सीट हमारा वोट लिम्बन महाराज की साइड पे ही है. आप तकलीफ मत ले लो, हमारा वोट पक्का 100% लिम्बन महाराज का ही है बोल रहे. महाराज को वोट क्यों दे रहे हैं? उनके सब समाज सेवा बहुत लोगों ने किया है, और बहुत लोग बोल रहे, सब लोगों को अभी दिख रहा है वो क्या किए क्या नहीं कैसा किए. सब लोग बोल रहे बहुत अच्छा इंसान है, बहुत अच्छा समाज सेवा करते, इसलिए इस बार हम लोग लिम्बन महाराज पे वोट देना ऐसा बोल रहे. महाराज को लोग बोलते हैं रोक ठोक महाराज है, तो घर में कैसा है महाराज? घर में भी उनका वो स्ट्रेट फॉरवर्ड है, घर में भी ऐसे ही रहते, बाहर भी वैसे ही रहते. उनको सच्चा इंसान बहुत अच्छा लगता है, झूठा उनको बिल्कुल पसंद नहीं है, इसलिए लोग उनको आजकल बहुत पसंद कर रहे हैं. उनकी नेचर से लोग बहुत खुश हैं, और उनकी समाज सेवा से लोग खुश हो कि इस बार एक वोट कंपलसरी हम एक मशाल को देने वाले हैं. अभी 20 तारीख को वोटिंग है, तो लोगों को क्या? प्लीज़ सब लोग वोट करो, अपना आप सब लोगों का हक है. इस बार मशाल को वोट दे के लिम्बन महाराज को जीत के लाओ, तो नीलंगा का बहुत अच्छा विकास होने वाला है.